हॅलो. हा कोण बोलतोय? महाराज खूप छान वक्तव्य केलं म्हटलं तुम्ही कलाकारांबद्दल. हो. काय जेवाय खायला येतात का घरी तुमच्या कलाकार रोज? कलाकार म्हटलं जेवण घेऊन करायला येतात का तुमच्या घरी रोज? कुठले? तुम्ही कोणा कलाकाराबद्दल बोलले? कलाकारांबद्दल बोलले ना सगळ्या? की कोणा पर्सनल कलाकाराबद्दल बोलले? सगळ्या नाही. मग पर्सनल नाव घेऊन बोलायचं ना. नाही. कीर्तनकार आहे ना तुम्ही? ज्ञानोबा तुकोबाचे प्रमाण देऊन बोलता ना तुम्ही? हा मग तेच ना मग. हा मग प्रमाण देऊन बोलले का तुम्ही तिथं? नाव घेतलं का तुम्ही? प्रमाण म्हणजे कलाकाराचं तुमचं नाव घेतलंय का मी? मी कलाकाराच्या वतीनं बोलतोय. महाराष्ट्रातला प्रत्येक कलाकार त्याची इज्जत करतो मी. नाही कलाकार कोणते? तुम्हाला कलाकारांबद्दल बोलण्याचा अधिकार कोणी दिला? कोणी दिला संप्रदायातलं बोललो. संप्रदायातलं कलाकाराबद्दल बोलले का? वारकरी संप्रदायामध्ये मृदुंगाचार्याला कलाकार म्हणू नका. गायनाचार्य आहेत, मृदुंगाचार्य आहेत. बाकीचे कलाकाराबद्दल नाही माऊली. मग कुणाबद्दल बोलले तुम्ही? आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जे आहेत ना. तुमचा वारकरी संप्रदाय विकत घेतला का तुम्ही? नाही, आमचा वारकरी संप्रदाय वारकऱ्याचा. मग वारकरी आम्ही काय मटण कापायला जातो का रोज? नाही, तुम्ही कलाकार थोडेच आहात. मग तुम्ही वारकरी संप्रदायाबद्दल बोलले काय? वारकरी संप्रदायामध्ये म्हणलं कलाकार नसतात. वारकरी संप्रदायामध्ये गायनाचार्य, मृदुंगाचार्य असतात. हो का? मग मृदुंग वाजवणं ही कला आहे का? नाही, ते मृदुंगाचार्य भगवंताचं नामस्मरण चिंतन करत असताना देशाचा झालेला तो आहे. हो का? वारकरी. हो. मग तुम्ही नेमकं कलाकाराबद्दल कोणत्या बोलले? तबला वादक की कोणी? मग ते तबला वादक वगैरे काहीच नाही. आता काही जण आपल्या वारकरी संप्रदायात आल्यानंतर नको ते कृत्य करायला तयार झालेत. मग कशाला असे येडेचाळे करताय? मुकटान कीर्तन करायचं ना आपलं. कलाकार आहे मी. नाही. तुम्ही कोणते वारकरी संप्रदायातले आहात ना? आम्ही कुठचे असू द्या ना. तुम्हाला काय करायचं? कलाकाराबद्दल बोलले ना तुम्ही? कलाकाराबद्दल बोलले ना? काय बोललो मी? काय बोलले? कलाकाराचे पोरीचे नंबर घेतात. कसे घेतात चालून दाखवलं बा तुम्ही. चालले त्याच्यात कीर्तनात. नाही तुम्ही घेतले का? तुमचं ऐका ना. आम्ही घेतले नाही म्हणून आम्हाला कळवळ आहे ना. कलाकाराचं नाव घ्यायचं ना. मग एवढी धमक आहे की नाही तुमच्यात, तर नाव घ्यायचं ना. पर्सनल नाव घ्यायचं डायरेक्ट. तुम्हाला लागायचं काहीच गरज नाही. पहिली गोष्ट तर कीर्तनातून नारदाची गादी सोडून, नारदाच्या गादी सोडून तुम्ही पुढे चालले. कीर्तनातून हा नियम आहे का कीर्तनकाराचा? कीर्तनाची गादी सोडून जाता येत नाही कीर्तन करायला कधीच. हे बघा माऊली, कीर्तनकाराला नारदाची गादी सोडून जाता येत नाही. तुम्ही पुढे कसे गेले? तुम्ही तसं काही कृत्य केलंच नाही ना. नाही. मग आम्ही समजा उद्या असं बोललो तर तुम्ही कीर्तनाची मर्यादा सोडली त्याच्यात. कीर्तनकाराची गादी आहे, नारदाची गादी आहे. नारदाची गादी सोडून खाली आहे. खाली परत त्या मंचकाच्या खालीच नाही आलो माऊली मी. मंचकाचं काय घेणं देण्याला? नारदाची गादी म्हणजे ते गोंगडी. तिथे तुम्ही उभे आहे, त्या जाग्यावर उभं राहायचं ना. नाही. मी काय म्हटलो, ब्रह्मज्ञान कोरडे पाषाण. नाही कोरडे पाषाण कसं काय म्हणता येईल? मग कशाला शेंगा झाडायच्या आपल्या उभं? नाही. तुम्ही याच काही कृत्य केलंय का? तुम्ही संप्रदायात येऊन केलंय का? काही नाही केलं ना. बरं, आम्ही हे समजा आता हे एवढे अशोक खरात वगैरे हे असे आता चालले वारकरी संप्रदायाचे एवढे प्रकरण होतात. आम्ही त्याच्याबद्दल काही बोललो का कधी? नाही. तुम्हाला नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे प्रकरण व्हायला नको त्यांच्याबद्दल बोला ना. त्यांच्याबद्दल बोला. बोललो ना मी. ते बी बोललो ना मी. ते बी बोलतोय ना माऊली मी. ते बरं का माऊली, आता तुम्ही आहात. राष्ट्रवादीवाला तो बोलला, तो त्याच्याबद्दल बोला दोन शब्द. माझी पडली क्लिप. ती पडली क्लिप माझी बी. नेवाच्या फाट्यावर झालं आता संत संमेलन. तुम्ही हे उधळत मग कलाकार वगैरे सगळं. बाकी तुमचं वक्तव्य ज्ञानोबा तुकोबावर तर काही दिसलं नाही बापा. होय, तितकं पण आहे माऊली. आणि एक सांगतो, आपण जे कृत्य केलं नाही ना, आपण जे केलेलं नाही ना, तुम्हाला ते झोमणारच नाही ना. ते तुम्ही करताय का? नाही करत ना. तुम्ही कलाकाराचे आयुष्य बघितलं का तुम्ही? मग मी झोमलं कोणचं? चुकीची भावना निर्माण होते ना लोकांच्या मनात. नाही माऊली, हे बा, आपल्या संप्रदायामध्ये काही लोक असे कपडे घालून आले का त्यांनी बराचसा संप्रदाय बरबाद केलाय.
बरं तुम्ही तुमचं काम करा ना मग. बाकी काय हे संप्रदाय यू करते तू करते करू द्या ना मग. नाही. संप्रदायात आपल्या संप्रदायाला जर लोक दुसरे कलाकार येऊन जर काही जर बदनाम करत असेल तर आपण महाराज कोणी दुधानं धुवेल नाही ना, तुम्ही नाही ना मी नाही, मग काय फालतू हे करा. नाही असं कसं करता येईल माऊली? असं कसं करता येईल म्हणजे तुम्ही कलाकाराबद्दल काय उघड शब्द वापरता? नाही कलाकार काय तिकडे काय आचरण काय? नारदाच्या गादीहून खाली चालले हो तुम्ही? काय आचरण म्हणताय? हे वाचनाचं आचरण आहे का? ते ऍक्शन वगैरे करणे, तुकोबानं ऍक्शन वगैरे केल्या होत्या का? हो का? सगळ्या गोष्टी आहेत. हो, तुकोबाने ऍक्शन केल्या होत्या? तुम्ही होते का तेव्हा लाईव्ह टेलिकास्ट? तुम्ही मग आम्ही वाचलंय तुकोबारायचं गाथा. मग युट्यूब चॅनल सांगा तुमचं. आमचं कीर्तन आहे एक टाकत जाते तुकोबाजी टाकली की नाही त्याच्यावर. तुकोबाचे कीर्तन आहे तुमच्याजवळ? हो काय? हो, तुकोबाचे कीर्तन शूट केलंय का तुम्ही? तुकोबारायचे जीवनचरित्र कीर्तन आहेत खूप. माऊलीचे जीवनचरित्र कीर्तन आहेत काही खूप. तुकोबा असे ऍक्शन करायचे तुमच्यासारखे म्हणून तुम्ही करता? नाही ऍक्शनचा नाही, त्याचं काही फरक नाही. आम्ही ऍक्शन करून थोडंच ऍक्सिडेंट केला कोणाचे तिथं. आता तो व्हिडिओ पाहिला त्यात ऍक्शनच तर करू राहिले तुम्ही. नाही ऍक्शन करून ऍक्सिडेंट थोडाच केलाय. आता बऱ्याच जणांनी ऍक्शन केली आणि नको ते ऍक्सिडेंट करून बसले. आलं त्याच्यावरच तुम्ही. मी तुमच्याशी बोल राहिलो, तुम्ही दुसऱ्या सांगू राहिले मला. नाही मग कीर्तनात सांगणार काय? मग कलाकाराबद्दल असं सेपरेट कलाकाराबद्दल बोला ना. 17 लफडे मरणाचे लफडे. नाही तुम्हाला सांगू का, कलाकार म्हणजे संप्रदायात नको ते लफडे. याचा अर्थ काय होते मग मरणाचे लफडे? खूप मग कीर्तनाच्या आमच्या तिकडे येऊन बऱ्याचशा जण ऐका, आमच्या तिकडे येऊन बऱ्याचशा जणांनी नुसतं ते सोंग पांघरून घेतलं आणि बऱ्याचशे कृत्य करून गेले. मग त्यांना काय म्हणायचं? मग पर्सनल बोला ना त्यांच्याशी. महाराष्ट्रात प्रत्येक कलाकाराबद्दल नाही बोललो मी. बोलायची टेंडन्सी काय होती त्याच्यात? काय होती बोलायची? ऐकून पाठीमागची जी पार्श्वभूमी आणि त्याच्या पुढची जी पार्श्वभूमी आहे ते युट्यूब वाल्याने टाकलंय का? मी काय म्हणतो, तुमची बोलायची टेंडन्सी काय होती त्याच्यात? काय कलाकार? कोणता कलाकार तुमच्या सेलू मधला? नाही आमच्या परमार्थात आल्यानंतर नको ते कृत्य करणारा. ते पाठीमागचे तुम्ही युट्यूब ऐकलंय का त्याच्यातलं? त्याने फक्त तेवढीच कीर्तनाची क्लिप कट केली आणि तेवढंच टाकून दिलंय. अरे तेवढंच खूप आहे ना, त्याच्यावर अजून काय ऐकायचं आता? नाही मग त्याच्या पाठीमागे मागे पुढे काहीतरी असलंच ना. शब्दप्रयोग चुकला ना तुमचा. कलाकार म्हणा ना मग. काही कलाकार. असं नाही. काय करू? कलाकार म्हटलं. कलाकार आहो ना. नाही कलाकार तुम्ही कलाकार असू शकत नाही. तुम्ही मृदुंगाचार्य आहात, गायनाचार्य आहात, सिंथसायझर वाजवणारे आहात. तुम्ही कलाकार कसे? माफीचा व्हिडिओ आला पाहिजे याच्यावर, नाही तर मग ऑब्जेक्शन घेतला जाईल. वारकरी संप्रदायावर हे करून टाकलेली माणसं आपण, वारकरी संप्रदायातले माणसं. नाही तुम्ही काही कलाकार म्हणायला पाहिजे होतं. मग तुमचा माफीचा व्हिडिओ आला पाहिजे, नाही तर मग ऑब्जेक्शन घेतला जाईल याच्यावर. चालेल गुरुजी, आपण उद्या बोलू. गुरुजी नका म्हणू ना बा मले. काय मग महाराज आहात का तुम्ही? म्हणजे कलाकार तुम्ही संप्रदायातले आहात ना? नाही आम्ही धोत्रवर करायचा धंदा नाही आमचा. मग तेच ना. मग चालतंय गुरुजी, तो धंदा तुमचा. फोन करा. तो धंदा तुमचा. नाही आम्ही काय केलंय नका सांगू तुम्ही आम्हाला. तमास बेंड्या तुम्ही बी. बरं ठीक आहे माऊली, तो व्हिडिओ आला पाहिजे तुमचा याचा माफीचा, नाही तर मग बघून घ्या. सकाळी फोन करू आपण बरं का? हो चालतंय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, एक ऑडिओ सध्या समोर आलेला आहे. कलाकार आणि कलाकारांनी केलेलं गैरवर्तन या संदर्भातला हा ऑडिओ असल्याचं लक्षात येतं. चला सुरुवातीला तो ऑडिओ ऐकूयात आणि नंतर त्याचं तांत्रिक विश्लेषण देखील करूयात. तर मंडळी, तुम्ही हा ऑडिओ ऐकलाय. सर्वप्रथम एक महत्त्वाची सूचना, आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. वारकरी संप्रदायातील कलाकार या शब्दावरनं हा सगळा वाद असल्याचं आपल्याला या ऑडिओ रेकॉर्डिंगमधनं ऐकायला मिळतं. महाराज आणि कलाकार हे यांच्यामधलं संभाषण असल्याचं या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं. तर कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून आपण बोलतो आहोत असं समोरच्या कलाकार मंडळीचं किंवा प्रतिनिधी मंडळीचं म्हणणं आहे. वाद काय आहेत मंडळी यामधला? तर यामधला वाद असा आहे की वारकरी संप्रदाय आणि कलाकार या शब्दाचा अवमान झालेला आहे असं कलाकाराचं म्हणणं आहे. कीर्तनकारांचं वक्तव्य विरुद्ध कलाकारांचा स्वाभिमान हा एक वैचारिक संघर्ष या ठिकाणी आपल्याला निश्चितच बघायला मिळतोय. तर
वारकरी संप्रदायामध्ये मृदुंगाचार्यांना कलाकार म्हणू नका, ते गायनाचार्य आहेत, किंवा जर का ते मृदुंग वाजवत असतील तर ते कलाकार नाहीत, तर ते मृदुंगाचार्य आहेत. पण काही लोक संप्रदायामध्ये येऊन आमच्यासारख्या मंडळींना किंवा संप्रदायातल्या कलाकारांना किंवा मृदुंगाचार्यांना, गायनाचार्यांना बदनाम करत आहेत. तर यामध्ये कलाकारांचा आक्षेप काय आणि महाराजांचं स्पष्टीकरण काय ते देखील आपण जाणून घेऊया. तर या सगळ्यामध्ये कलाकारांचा अपमान झालेला आहे असं कलाकारांचं म्हणणं आहे. तर कलाकार आणि आचार्य यामध्ये फरक असल्याचं महाराजांचं स्पष्टीकरण आहे. त्यापुढे कलाकार म्हणतात की कीर्तनाची मर्यादा किंवा ज्याला आपण पवित्र अशी नारदाची गादी म्हणतो, ती गादी सोडून तुम्ही कीर्तनाची मर्यादा तोडून संभाषण करत आहात असं कलाकारांचं म्हणणं आहे. तर महाराजांचं स्पष्टीकरण यावरती आहे की विशिष्ट असं गैरकृत्य जर कोणी करत असेल, संप्रदायात जर का असं गैरकृत्य कोणी करत असेल तर त्यावरती बोलणं हे काही चुकीचं नाही, त्यावरती आपण भाष्य करतो आहोत. तर चुकीची भावना ही निर्माण केली आहे असा देखील आक्षेप कलाकारांकडनं व्यक्त करण्यात आला. तर महाराजांचं यावरती स्पष्टीकरण असं होतं की व्हिडिओ जो आहे तो केवळ एडिट करून टाकलेला आहे, तेवढाच भाग तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. त्याच्या आधी मी काय बोललो होतो, त्याच्यानंतर मी काय बोललो आहे हे मात्र त्यात दाखवण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे हा तुमचा कदाचित गैरसमज देखील झाला असावा. आता यामध्ये अंतिम मागणी काय होती, तर यामध्ये अंतिम मागणी अशी होती की माफीचा व्हिडिओ हा प्रसिद्ध करण्यात यावा, कायदेशीररित्या सामाजिक आक्षेप अथवा तुमच्यावरती आम्ही घेऊ असं देखील त्यांचं म्हणणं होतं. तर मंडळी, हा जो काही एक दस्तावेज आहे हा महाराज, कीर्तनकार आणि कलाकारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींमधला फोन कॉल आहे, संभाषणाचा सारांश आहे. यामध्ये कीर्तनादरम्यान कलाकारांबद्दल केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्यावर आणि वारकरी संप्रदायातील परंपरेच्या पालनावर चर्चा करण्यात आलेली आहे. कलाकार विरुद्ध आचार्य या शब्दावरनं हा वाद आपल्याला बघायला मिळतोय. संभाषणाची सुरुवात एका व्हायरल व्हिडिओवरनं झाली असं सांगितलं जात आहे, ज्यामध्ये महाराजांनी कलाकारांबद्दल काही विधानं केलेली होती. तर महाराजांचं असं मत आहे की वारकरी संप्रदायामध्ये मृदुंग वाजवणारे किंवा गायन करणारे हे कलाकार नसून ते मृदुंगाचार्य किंवा गायनाचार्य असं त्यांना संबोधलं जातं. त्यामुळे कलाकार या शब्दाचा अर्थ हा या ठिकाणी वेगळा पडतो. त्यांच्या मते ही कला नसून भगवंताचं नामस्मरण आणि चिंतन करण्याची एक पद्धत आहे. मात्र समोरच्या व्यक्तीने असा युक्तिवाद केला होता की महाराजांनी सरसकट सर्व कलाकारांचाच अपमान केलेला. आता वैयक्तिक नाव न घेता संपूर्ण कलाकार वर्गाला लक्ष करणं हे चुकीचं असल्याचं ते या ठिकाणी सांगतात. तर दृष्टिकोन आणि त्याची तुलनात्मक परिस्थिती जर का आपण पाहिली तर संप्रदायात कलाकार नसतात, ते फक्त सेवा करणारे आचार्य असतात असं महाराजांचं म्हणणं आहे. तर मृदुंग वाजवणं ही देखील एक कलाच आहे आणि हे सर्व कलाकार आदरास पात्र आहे असं कलाकार प्रतिनिधीचं म्हणणं आहे. तर संप्रदायातील आचरण आणि कीर्तनाची मर्यादा या मुद्द्याकडे देखील विशेष असं लक्ष वेधण्यात आलेलं आहे. प्रतिनिधीने महाराजांवर असा आरोप केला आहे की त्यांनी कीर्तन करताना नारदाची गादी, जी पवित्र असं व्यासपीठ आहे, ते सोडून खाली येऊ नये, काही हालचाली करू नये केल्या आणि तशा हालचाली करत तुम्ही आमच्यासारख्या कलाकारांचा अपमान करत आहात असं त्यांचं या ठिकाणी मत समोर आलेलं आहे, जे कीर्तनकाराच्या मर्यादेत बसत नाही. तर महाराजांनी यावर स्पष्टीकरण दिलं की त्यांनी व्यासपीठ सोडलेलं नव्हतं. काही लोक संप्रदायात येऊन चुकीचे कृत्य करतात आणि त्यामुळे त्यांनी ह्या तिखट भाषेमध्ये भाष्य केलं आहे, त्यांना तिखट भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असं महाराजांचं म्हणणं आहे. तर संप्रदायाची बदनामी रोखण्यासाठी अशा प्रकारचं बोलणं आवश्यक असल्याचं देखील महाराजांनी समर्थन केलेलं आहे. तर महाराजांनी असा दावा केला आहे की त्यांच्या कीर्तनाची केवळ एक छोटी क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आली आहे, ज्याचा मागचा पुढचा संदर्भ हा तोडण्यात आला. त्यांनी केवळ अशा लोकांबद्दल भाष्य केलं आहे जे संप्रदायात येऊन गैरवर्तन करतात, परंतु यूट्यूबवर पूर्ण व्हिडिओ न दाखवता केवळ वादग्रस्त भाग प्रसारित केल्या गेल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या संपूर्ण गोष्टींमध्ये हे संभाषण जे आहे, ही ऑडिओ रेकॉर्डिंग जी आहे, ती वारकरी संप्रदायातील परंपरा, आधुनिक कलाकार ह्या संकल्पना यांच्यातील संघर्षाला अधोरेखित करते. संवादाचा जो शेवटचा भाग आहे किंवा संवादाचा जो शेवट आहे तो अतिशय तणावपूर्वक झाल्याचं आपल्याला ऐकायला मिळालं. पुढील कार्यवाहीसाठी महाराजांच्या माफीनाम्यावर देखील स्पष्टीकरण अवलंबून असल्याचं या ठिकाणी बघायला मिळू शकतं. तर मंडळी,
अशा पद्धतीचा हा ऑडिओ सध्या सोशल मीडियामध्ये यूट्यूबवरती फेसबुकवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या ठिकाणी कॉल रेकॉर्डिंग ही व्हायरल झालेली आहे. पुनश्च एकदा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आहे की या कॉल रेकॉर्डिंगची आम्ही पुष्टी करत नाही, परंतु यामध्ये ऐकायला येणारे जे काही संवाद आहेत, जे काही मुद्दे आहेत ते अतिशय महत्त्वाचे. याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.